आपण पाहताय न्यूज 18 लोकमत सकाळचे 8 वाजलेत आणि आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी मुंबईतली आणि परिसरातली ती म्हणजे महाराष्ट्राचंही लक्ष वेधून घेणारी ती म्हणजे नवी मुंबईच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीना बामा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी प्रकल्पग्रस्त स्थानिक हे चांगलेच आक्रमक झालेत। या सगळ्यांनी मिळून आंदोलनाचा इशारा दिलाय आणि आज आंदोलकांचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सिडकोला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। रायगडसोबतच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून सुद्धा या आंदोलनासाठी आंदोलक येणार असल्याचं कळतं। नवी मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली। कोरोनाचा संसर्ग आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या विविध समस्या आहे पाहता पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिलेली नाही, पण प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतलाय आणि यावरती ते ठाम आहेत। रायगड, ठाणे आणि पालघरमधून तब्बल 1 लाख आंदोलनकर्ते नवी मुंबईत येतील असा अंदाज आहे आणि या सर्व आंदोलनकर्त्यांना नवी मुंबईतल्या पाम बीच मार्गावरतीच अडवण्यात येणार आहे। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रफुल्ल, आंदोलन नेमकं किती वाजता सुरू होणार आणि कशा पद्धतीचं हे आंदोलन असेल? म्हणजे मोर्चा हे स्वरूप आता असेल का वेगवेगळ्या ठिकाणून लोक सिडको भवन इथे येऊन घुसतील? मिलिंद, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव या ठिकाणी द्यावं यासाठी आंदोलन जे आहे ते नवी मुंबई आणि परिसरामध्ये केलं जात आहे। कारण की नवी मुंबई परिसरामध्ये खऱ्या अर्थानं अनेक प्रश्न जे आहेत ते दिबा पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये मार्गी लागले होते आणि त्याच दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावं अशी मागणी जी आहे ती करण्यात येते। आपण पाहतोय मोर्चासाठी जो एक मोठा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण नवी मुंबईमध्ये लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सर्वात मोठा बंदोबस्त जर मिलिंद असेल तर तो म्हणजे नवी मुंबई सिडको जे भवन आहे त्या सिडको भवनच्या बाजूला, त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका या 2 ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे जो लावण्यात येतोय। म्हणजे आपण जर पाहिलं तर एकूण कशा पद्धतीने हे कार्यकर्ते ठिकठिकाणाहून येणार आहेत। काही कार्यकर्ते जे आहेत ते आता मी उरणला आहे, उरणपासून जे कार्यकर्ते आहेत त्यांचा एक गट आमदार बालदी यांच्यासोबत या ठिकाणाहून थेट नवी मुंबईकडे निघेल, म्हणजेच महापालिकेच्या जवळ हे सगळे नेते एकत्र येतील। त्याचबरोबर पनवेलहून जर आपण पाहिलं तर पनवेलला रामशेठ ठाकूर आणि त्याचबरोबर आमदार हे दोघं जण जे आहेत ते पनवेलच्या मार्गाने या ठिकाणी येतील आणि एकूण ठाणे परिसर जो आहे त्या ठाणे परिसरातून काही जे आंदोलनकर्ते आहेत ते महापे मार्गे जे आहेत ते नवी मुंबईकडे येणार आहेत। त्यामुळे ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। मी आता उरण शहरात आहे, या उरण शहरामधून देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते नवी मुंबईच्या दिशेने सिडकोच्या दिशेने या ठिकाणी निघणार आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नक्की मागण्या काय आहेत। आम्हाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळावं हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे, बाकी कुठलीही नाही। कोरोना काळामध्ये रॅलीला परवानगी नाही आहे तरी देखील रॅली काढली जाते। आम्ही कोरोनाचा पूर्ण बंधन म्हणजे जे शासकीय बंधन आहे ते सर्व नियम पाळून करणार आहोत, त्याच्यात कुठेही गालबोट लागणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत। नक्कीच मिलिंद, या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोरोनाचे सर्व नियम जे आहेत ते पाळूनच आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि या ठिकाणून काही बसेस असतील त्या उरणच्या दिशेने उरणपासून नवी मुंबईच्या दिशेने नेतील आणि थोडा मोर्चा जो आहे तो पाम बीच मार्गावर पायी मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार आहे। प्रफुल्ल, तू आज आपल्यासोबत गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी सुद्धा जोडले गेलेत। गणेश, नेमक्या कुठल्या ठिकाणी तू आता आहेस आणि आंदोलक यायला सुरुवात झाले का? तर मी कल्याण पूर्वेतील खडेगोलवली ज्या ठिकाणाहून नवी मुंबईच्या दिशेने जाणारा हा मार्ग आहे आणि नवी मुंबईच्या दिशेने जाणारे सगळे जे मार्ग आहेत ते आंदोलकांसाठी या ठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांनी अडवलेले आहेत। पोलीस प्रत्येकाची चौकशी करत आहेत। खडेगोलवलीचा हा परिसर आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो की पोलिसांचा हा फौजफाटा आहे आणि या ठिकाणी प्रत्येक गाडीला तपासलं जात आहे, त्यांना विचारलं जात आहे की तुम्ही कुठे चालला आहात आणि त्यानंतरच त्यांना पुढे सोडलं जात आहे। तर या ठिकाणी आंदोलकांचं जर म्हणालात तर आंदोलक आता 8 वाजता जमायला सुरुवात होणार आहे, जमायला सुरुवात झालेली आहे। कल्याण पूर्वेचे जे आमदार आहेत गणपत गायकवाड असतील किंवा
राजू पाटील असतील, जे मनसेचे आमदार आहेत, त्यांच्या कार्यालयाच्या इथून मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन ते नवी मुंबई सिडकोच्या दिशेनं निघणार आहेत. मात्र या ठिकाणी कल्याण परिमंडळ 3 चे जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांनी जवळजवळ 70 लोकांना नोटिशी पाठवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अंबरनाथ शहरातील जवळजवळ 50पेक्षा अधिक सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना या ठिकाणी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे मात्र तरी देखील आंदोलक ठाम आहेत की आम्ही सिडकोला जाऊन त्या ठिकाणी घेराव घालणार आहोत. मात्र पोलिसांनी सगळ्यांना विनंती केलेली आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, कोरोनाचा काळ आहे, जास्त प्रमाणात गर्दी करू नका, प्रत्येकाने संयमाने घ्यायला हवं. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. आंदोलक कोणत्याही परिस्थितीत सिडकोला घेराव घालण्याच्या तयारीत आहेत. मात्र पण पोलीस मग प्रशासन गणेश, सज्ज आहे. जे नागरिक या आंदोलनाकरता म्हणून या रस्त्याने पुढे जातील, मग एखाद्या मोठ्या बसमधनं असोत किंवा अन्य वाहनातून, त्यांना इथेच अडवलं जाणार आहे? हो सर, पोलीस प्रशासनाचं तर अशीच रचना आहे. सगळी माहिती DCPंनी अशीच दिलेली आहे की त्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून बचाव करण्यात येणार आहे. मात्र काही जे आंदोलक आहेत ते छुप्या मार्गाने किंवा दुसऱ्या मार्गाने देखील जाण्याची शक्यता आहे. बसेस वगैरे केलेल्या नाही आहेत. प्रत्येकजण आपल्या खाजगी वाहनाने किंवा इतर वाहनाने जाणार आहे. कारण बसेस जर केल्या तर त्या पोलिसांच्या नजरेस पडतील आणि नाकाबंदीच्या ठिकाणी त्यांना अडवलं जाईल आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण आहे खाजगी वाहनाने जाण्याचा जास्तीत जास्त त्यांचा प्रयत्न असणार आहे. मात्र पोलीस या आंदोलकांना प्रत्येक ठिकाणी अडवणार आहे. कल्याण पूर्वेचा जर विचार केला तर खडेगोलवली असेल, शिवाजी चौक असेल, काटाई नाका असेल, दुर्गाडी असेल, जे नवी मुंबईकडे जाणारे मार्ग आहेत त्या प्रत्येक महत्त्वाच्या मार्गावर पोलिसांची नाकाबंदी आहे आणि त्यांची तपासणी करूनच त्यांना पुढे सोडलं जाणार आहे. जर आंदोलक असतील तर त्यांना त्या ठिकाणी थांबवण्याची व्यवस्था पोलिसांनी केली आहे. बरं गणेश, तुराज आपल्यासोबत, प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, जे रस्ते नवी मुंबईकडे येतात, मग ठाणे जिल्ह्यातून असतील किंवा पालघर जिल्ह्यातून, या प्रत्येक ठिकाणी पोलिसांचे नाके आहेत, तपासणी आहे. कसे येणार आहेत आंदोलक इथे? मिलिंद, आपण जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये 2 ठिकाणाहून या जे रस्ते आहेत, म्हणजेच एक तर सिडको, बेलापूरचं सिडको भवन आणि त्याचबरोबर पाम बीचवर असलेलं मुंबई महानगरपालिकेचं कार्यालय, या ठिकाणी येणारे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. आपण जर साधा विचार केला तर नवी मुंबईचा जो मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे त्या ठिकाणी सिडको भवनच्या इथे संपूर्ण बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. जिथे नेरूला डी.वाय. पाटील कॉलेज आहे त्या ठिकाणी देखील मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तिकडे तुम्ही पाम बीचकडे गेलात तर सेक्टर 15 आणि पाम बीच या मार्गावर पूर्णपणे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. फक्त आता सध्या त्या ठिकाणाहून कंटेनर जे आहेत ते जाऊ दिले जात आहेत. कारण जर कंटेनरची वाहतूक बंद झाली तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जी आहे ती मुंबई, नवी मुंबई या सर्व परिसरात होऊ शकते. त्यामुळे आता सध्या कंटेनरची जी वाहतूक आहे ती सुरू आहे. पण साधारणतः जसे जसे कार्यकर्ते यायला सुरुवात होईल तशी 11 वाजेला हा संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांकडून सील केला जाईल. त्यामुळे एक सर्वात मोठा पर्याय जो आता या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर आहे ते म्हणजे वाहनाने काही अंतरापर्यंत जाणं आणि तिथून पायी मोर्चा जो आहे तो काढला जाईल. त्याच पद्धतीचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आपण साधारणतः नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या जवळ हे सर्व एकत्र येतील आणि तिथून जो मोर्चा आहे तो या ठिकाणी काढला जाईल. प्रफुल्ल, मगाशी काही कार्यकर्त्यांनी म्हटलं की कोरोनातल्या नियमांचं पालन करून मोर्चा काढणार, पण हजारोंच्या संख्येने एकीकडे आंदोलन जर का इथे येणार, म्हणजे तशा प्रकारचं नियोजन आयोजकांनी केलंय, मग नियमांचं पालन कसं होणार? एक सर्वात मोठी गोष्ट त्यांना तीच विचारली होती की नियमांचं पालन जे आहे ते कशा पद्धतीने केलं जाणार आहे. आम्ही नियमांचं पालन आम्ही व्यवस्थित पूर्णपणे पार पडणार आहोत आणि या याच्यामध्ये आपण करोनाची सही असल्यामुळे त्याच्यामुळं आम्ही सगळे नियम पालन करून आम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत. कारण हजारोंची गर्दी जी आहे ती या ठिकाणी होणारच आहे. मास्क आणि सॅनिटायझर सगळ्यांच्या हातात देऊन आम्ही ते सगळी आम्ही व्यवस्था करून ठेवलेली आहे. पण कुठेही नियमांचा भंग होणार नाही. कुठेही नियमांचा भंग होणार नाही. मिलिंद, कार्यकर्ते ठाम आहेत. ते म्हणाले की आम्ही मास्क असेल, सॅनिटायझर असेल, या संपूर्ण ज्या उपाययोजना आहेत त्यांची संपूर्ण तयारी केलेली आहे आणि त्याच पद्धतीने आंदोलन जे आहे ते नियमांचं पालन करून या ठिकाणी होईल असा विश्वास जो आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे. बरं प्रफुल्ल, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. गणेश, तूर्तास धन्यवाद.
आम्ही पुन्हा तुमच्याशी संपर्क साधू, पण तुर्तास बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. हा नावाचा जो वाद सुरू झालेला आहे आणि तो आता थेट रस्त्यावर येऊन पोचलेला आहे, त्याची क्षणाक्षणाची अपडेट फक्त न्यूज 18 लोकमतवर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपले 2 प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा जोडले गेलेले आहेत आणि अर्थातच विषय आहे नावाचा वाद आणि दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी मोठ्या प्रमाणात नवी मुंबईकर प्रकल्पग्रस्त हे आज रस्त्यावर उतरणार आहेत. गेल्या वर्षभरापासून आम्ही या विषयाचा पाठपुरावा करतोय असा या सगळ्या प्रकल्पग्रस्तांचा दावा आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या, मुख्य सचिव, मुख्यमंत्री यांचीसुद्धा भेट झाली, पण प्रकल्पग्रस्त आणि धरणग्रस्तांचे नेते असलेले दिबा पाटील यांचं नाव द्यावं या नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला, यावर हे सगळेजण ठाम आहेत. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि त्यांच्यासोबत आणखीनही काही आंदोलक असणार आहेत ज्यांच्याकडनं आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रामुख्यानं एकमेव मागणी आहे या आंदोलनकर्त्यांची आणि ती एकमेव मागणी आहे की नवी मुंबईमध्ये जे विमानतळ होतं आहे, ज्याचं काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्या नवी मुंबईतल्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं जावं. आता दिबा पाटील यांनी पहिल्यांदा नवी मुंबईतल्या धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतसुद्धा दिबा पाटील यांचं महत्त्वाचं योगदान होतं, अतिशय सक्रिय होते ते. दिबा पाटील 83-84मध्ये विरोधी पक्षनेते होते. मंडल आयोगासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. 24 जून 2013ला त्यांचं निधन झालं, पण नवी मुंबईकरांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं, त्यांच्या ज्या जमिनी वेगवेगळ्या प्रकल्पांना दिल्या गेल्या त्यांच्याकरता त्यातून निर्माण झालेले प्रश्न, नवी मुंबईतल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, या सगळ्यासाठी सिडकोची निर्मिती झाल्यानंतर सिडकोचं भूसंपादन, त्यातून निर्माण झालेले प्रश्न, आंदोलन, या सगळ्या विषयात दिबा पाटील यांनी नेतृत्व केलं आणि प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शनही केलं. प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रफुल्ल, केवळ एक आणि एकच मागणी आहे या आंदोलनकर्त्यांची, नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देणं? नक्कीच मिलिंद, ही एकमेव मागणी जी आहे ती या ठिकाणी या संपूर्ण प्रकल्पग्रस्तांकडून केली जाते. कारण आपण जर नवी मुंबईचा संपूर्ण इतिहास पाहिला तर वारंवार पुनर्वसनासाठी आंदोलनं जी झाली आहेत या ठिकाणी नवी मुंबई झाली आहे, ती म्हणजे 12.5% विषय ज्यावेळी मार्गी लागला तो विषय असेल. कारण ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्यांना योग्य मोबदला मिळावा, केवळ नुसते पैसे नाही तर संपूर्ण नवी मुंबईच्या परिसर विकासामध्ये त्यांचं योगदान कायम राहावं म्हणून 12.5%चा जो विषय आहे तो देखील या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कारण गेल्या काही दिवसांमध्ये जे आंदोलन पूर्वी झालं होतं त्याला हिंसक वळण देखील लागलं आणि या ठिकाणी जवळपास 7 शेतकऱ्यांचा मृत्यू देखील या ठिकाणी झाला होता. या सगळ्या पार्श्वभूमी पाहता हे आंदोलनाकडे देखील गांभीर्यानं राज्य सरकार पाहतं आहे आणि त्याच पद्धतीनं आता हे संपूर्ण गावागावामध्ये नवी मुंबईच्या परिसरामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते आता जमायला सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीनं जो एक रॅलीची तयारी जी आहे ते या ठिकाणी सुरू कार्यकर्त्यांच्या वतीनं केली जाते आहे. आणि प्रत्येक गावात म्हणजे नवी मुंबई परिसर असेल, ठाणे परिसर असेल, उरणचा परिसर असेल, म्हणजे जे MMR रिजनमध्ये गावं असतील त्या गावांमध्ये ठिकठिकाणी अशी तयारी जी आहे ती या ठिकाणी केली जाते. आपल्यासोबत कार्यकर्ते जे आहेत की नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं या व्यतिरिक्त आणखी काही मागण्या आहेत? आमची दुसरी कुठलीच मागणी नाही. आमचं दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायलाच पाहिजे विमानतळाला, कारण त्यांची मायभूमी हीच आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी कुटुंबाकडे कधी लक्ष दिलं नाही, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी, त्यांनी भूमिपुत्रांसाठी अहोरात्र मेहनत करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केलं आहे. त्याच्यामुळं आमचा एकच निर्णय आहे, दिबा पाटील साहेबांचं या एअरपोर्टला नाव द्यायलाच पाहिजे, आमची अशी ठाम मागणी आहे. पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे नवी मुंबईकडे, म्हणजे विशेषतः महापालिका असेल, त्याचबरोबर सिडको भवन असेल, या ठिकाणी येण्याचे सर्व मार्ग बंद झाले. अशा परिस्थितीमध्ये मोर्चा कसा निघेल? आम्ही मोर्चा काढणार, किती बंदोबस्त असला
तरी आम्ही ज्या पद्धतीने जे आम्ही अरेंजमेंट केलेले आहे आम्ही 100% यशस्वी होणार. आम्ही तिथे मोर्चाला सहभागी होणार. ठीक आहे. मिलिंद, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मोर्चा जो आहे तो काढणारच आहोत. पोलिसांनी कितीही बंदोबस्त केला तरी आम्ही आमची जी तयारी आहे त्या तयारीच्या पद्धतीनेच आम्ही मोर्चामध्ये सहभागी होऊ, असा ठाम विश्वास जो आहे तो आंदोलनकर्त्यांमध्ये आहे. प्रफुल्ल तुर्तास, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. वेळोवेळी तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू. थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल. आंदोलक आता हळूहळू वेगवेगळ्या ठिकाणी जमाला सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त अशा पद्धतीनं लावला आहे की आंदोलकांना प्रत्यक्ष सिडको भवनपर्यंत जाताच येऊ नये. तिकडे नवी मुंबई विमानतळाला राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं अशी मागणी सुद्धा आता पुढे येऊ लागली. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी नवी मुंबईच्या विकासासाठी मोठं योगदान दिलंय. त्यामुळे नवी मुंबईतल्या विमानतळाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं अशी मागणी पोहरादेवी इथले महंत जितेंद्र महाराज यांनी केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाच्या काही सामाजिक संघटनांनी व राजकीय संघटनांनी जी राज्य शासनाकडे मागणी धरून ठेवली आहे की नवी मुंबई येथील विमानतळाला स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांचं नाव मिळावा, या त्यांच्या कल्पनेशी आणि त्यांच्या मताशी मी धर्मपीठाकडून सहमत आहे. कारण वसंतराव नाईक साहेब हे 11 वर्ष 11.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मुंबईच्या विकासासाठी एक मनामध्ये दूरदृष्टी ठेवून सिडकोचा निर्माण कार्य असो, नवी मुंबईची रचना असो, त्याच्यासाठी वसंतराव नाईक साहेबांनी खूप काही मोठं योगदान दिलेलं आहे या राज्याला. म्हणून वसंतराव नाईक साहेब यांचं नाव जर त्या विमानतळाला मिळालं तर संपूर्ण बंजारा समाज हा राज्य शासनाचा आभारीच राहील. जय शिवराय. त्यामुळे ही एक वेगळी मागणी आता समोर येते वसंतराव नाईक यांचंही नाव देण्याची. तर आज मात्र नवी मुंबईमध्ये सिडको भवन जे आहे तिथे नवी मुंबईतले प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त आणि स्थानिक नागरिक मिळून आंदोलन करतात आणि त्यांचं म्हणणं आहे की दिबा पाटील यांचं नाव दिलं जावं. एवढंच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवलीतले आमदार राजू पाटील हे सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत. राजू पाटील यांनी स्वतः या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. खरं तर 2 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केली होती आणि असं म्हटलं होतं की हे मुंबईच्या मुख्य विमानतळाचंच एक्सटेन्शन आहे, त्यामुळे याला शिवाजी महाराज यांचंच नाव राहणार आणि शिवाजी महाराजांचं नाव असेल तर अन्य कोणाचंही नाव देण्याचा प्रश्नच येत नाही. पण राजू पाटील जे डोंबिवलीतले आमदार आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार आहेत, त्यांनी मात्र असं स्पष्ट केलं आहे की ते स्वतः या आंदोलनात सहभागी होतील. या सगळ्या दरम्यान तुम्ही जर का आज पुण्याला जाण्याचं नियोजन केलं असेल तर तुम्ही कसे जाल आणि तुम्ही आता गाडीत असाल तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीनं तुम्हाला मुंबईहून पुण्याला जाता येईल. तर मुंबईहून वाशीपर्यंत जायचं, वाशीहून महापे जंक्शनला पोचायचं, महापे जंक्शनहून शिळफाट्याला जायचं, शिळफाट्याहून पुढे कळंबोली जंक्शनला जायचं आणि मग तुम्हाला पुणे एक्सप्रेस हायवेला जाता येईल आणि तिथून तुम्ही पुण्याच्या दिशेनं जाऊ शकाल. पुन्हा एकदा मुंबईहून तुम्ही निघाल्यानंतर पुण्याकडे किंवा कोकणाकडे जर का तुम्हाला जायचं असेल तर मुंबईहून निघाल्यावर वाशीपर्यंत जायचं. वाशीला पोहोचल्यानंतर थोडा रस्ता वाकडा करायला लागेल, पण तुम्ही पुण्याच्या दिशेनं पुढे पुढे सरकू शकाल. वाशीहून महाप्याला जायचं, महाप्याहून शिळफाट्याला जायचं, तिथून कळंबोली जंक्शनला जायचं आणि मग तिथून पुढे तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला लागू शकाल आणि तुम्हाला कोकणाच्या दिशेने किंवा पुण्याच्या दिशेने पुढे जाता येईल. आणि
नवी मुंबईतलं हे आंदोलन, त्यामुळे हा मार्ग प्रामुख्यानं बदलतो आहे आणि नवी मुंबईतल्या पोलिसांनीही आवाहन केलं आहे की तुम्ही या पर्यायी मार्गाचा वापर करा, जेणेकरून या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये तुम्ही अडकून पडणार नाही. कारण पोलिसांनी सिडकोकडे येणारे वेगवेगळे रस्ते हे बंद केलेले आहेत. इथे तपासणी नाके अनेक ठिकाणी उघडलेले आहेत. आणि या सगळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरणार अशी शक्यता गृहीत धरून, कारण यापूर्वी जेव्हा आंदोलन झालं होतं, मग नवी मुंबईत झालेलं माथाडींचं आंदोलन असेल किंवा प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन असेल, ही आंदोलनं चिघळली होती. पोलिसांना काही वेळेला लाठीमार करावा लागला होता आणि यापूर्वीच्या आंदोलनात काही दुर्दैवी घटनासुद्धा घडल्या होत्या. त्यामुळे या प्रकल्पग्रस्त आणि धरणग्रस्तांच्या या आंदोलनाच्या वेळेला मात्र पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. या बातमीवर आपली नजर असणार आहे. याच्या सर्व अपडेट्स तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहू शकणार आहात. पण अन्यही महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्याकडे जाऊयात रत्नागिरीत. रत्नागिरीमध्ये डेल्टा प्लस या विषाणूचा धोका काहीसा वाढला आहे. त्यामुळे प्रशासन सध्या ॲक्शन मोडमध्ये आहे. संगमेश्वर कंटेनमेंट झोनमध्ये RT-PCR टेस्ट बंधनकारक करण्यात आले. मोठ्या प्रमाणात या चाचण्या घेण्यात येत आहेत. तब्बल 6100 चाचण्या आतापर्यंत घेण्यात आल्या आहेत. ज्यांच्यावर संशय आहे, ज्यांना शंका आहे अशा प्रकारच्या विषाणूची लागण झाल्याची, त्यातल्या 141 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. तर 117 जणांची सॅम्पल्स ही तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत. जवळपास 9 लोकांचे आमच्याकडे आलेले आहे की त्याचं जिनोम सिक्वेन्सिंग म्हणून की वेगळा स्ट्रेन दिसतोय म्हणून, आणि त्यांची जो लोकेशन आहे तो एका पर्टिक्युलरली एका तालुक्याची काही गावामध्ये आहे. तेवढं एरियामध्ये आम्ही कंटेनमेंट झोन मोठ्या प्रमाणात लावून ॲग्रेसिव्ह टेस्टिंग करून, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून, जवळपास सॅच्युरेशन मोडमध्ये टेस्टिंग करून घेतलेलं आहे. जवळपास 6000 लोकांची RT-PCR टेस्टिंग त्याच्यामध्ये झालेली आहे आणि पॉझिटिव्ह 141 लोक त्याच्यामधून पॉझिटिव्ह आलेले आहेत. दरम्यान महाराष्ट्रामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचं प्रमाण 0.005% इतकं कमी आहे, पण त्याचे गुणधर्म हे गंभीर आहेत आणि त्यामुळे या डेल्टा प्लसकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. आपल्याला जो व्हेरियंट ज्याला आपण डेल्टा प्लस व्हेरियंट म्हणतो, तो जो जवळजवळ 7 जिल्ह्यांमध्ये आणि 21 एकूण संख्यामध्ये आपल्याला सापडलेला आहे आजच्या तारखेला, तर तो निश्चितच आपल्याला खूप काळजीसारखा जरी नसला तरी सुद्धा त्याचे जे गुणधर्म सांगितले गेलेले आहेत त्या गुणधर्मामध्ये सगळ्यात पहिलं आता तो व्हेरियंट ऑफ कन्सर्न असं म्हणून आपल्याला जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटनी पाठवलेलं जे पत्र आहे ते आजच जे आलं त्याच्यात व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट आतापर्यंत होता, तो व्हेरियंट ऑफ कन्सर्न झालेला आहे. आणि रत्नागिरीमध्ये डेल्टा प्लसचा सामना करण्यासाठी कशा पद्धतीची तयारी केली गेली, आपण आपल्या प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्यासोबत जोडले गेलेत. चंद्रकांत, प्रशासनाने काय प्रकारची व्यवस्था केली आहे? हा नक्कीच, कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे संगमेश्वर तालुका आहे आणि या संगमेश्वर तालुक्यामध्ये 5 गावांमध्ये हा डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण सापडले होते. त्यानंतर प्रशासनाने सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी एकही रुग्ण नाही असं जाहीर केलं होतं, मात्र शासनाने या ठिकाणी रुग्ण असल्याचं सांगितलेलं आहे. कालच इंदूर आणि जाखड जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि जिल्हाधिकारी आहेत त्यांनी पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली होती. तेथील जी आता जी तिथली परिस्थिती आहे ही नियंत्रणात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. व्यापाऱ्यांच्या निर्बंधासंदर्भात 14 दिवसांचा कालावधी देखील पूर्ण झाल्यानंतरच ते कारवाई करू असं सांगितलेलं आहे. महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जे RT-PCR टेस्ट आहेत हे वाढवलेले आहेत.
6,106 जणांच्या RT-PCR चाचण्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 141 जण बाधित जे आहेत ते सापडलेले आहेत. आणि आता त्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे अति दक्षता या त्या ठिकाणी पाळली जात. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी विशेष लक्ष ते आहे ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ही खरं चिंतेची बाब आहे, कारण एका बाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव अजून गेलेला नाही. मोठ्या प्रमाणावर रुग्ण जे आहेत हे रत्नागिरी जिल्ह्यात सापडत आहेत. आता एक 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन आहे हा पूर्ण झालेला आहे. मात्र पुन्हा एकदा हा डेल्टा प्लस व्हेरियंटचं जे संकट आहे हे या रत्नागिरी जिल्ह्यावरती आलेल्यामुळे चिंता जी आहे ही वाढलेली आहे. एकंदरीत संपूर्ण जिल्हा प्रशासन जे आहे या संगमेश्वर तालुक्यातली जी 5 गावं आहेत त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत आणि त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन जे आहेत ह्याचे नियम जे आहेत हे कडक केलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे जिल्हा प्रशासन असेल, आरोग्य यंत्रणा असेल यांच्या मार्फत आता चाचण्या ज्या आहेत या चाचण्या RT-PCR चाचण्यावरती आता या ठिकाणी भर दिलेला पाहायला मिळतोय. मिलिंद सर, पण मग चंद्रकांत, जे रुग्ण आतापर्यंत पॉझिटिव्ह सापडलेले आहेत डेल्टा प्लसचे, त्यांच्या औषधोपचाराच्या करता काही वेगळी व्यवस्था करण्यात आली का? एखादा वॉर्ड वेगळा तयार करण्यात आला? ज्याप्रमाणे कोविडच्या रुग्णांना ज्या पद्धतीनं अलगीकरण कक्षामध्ये ठेवलं जातं त्याच पद्धतीनं या ठिकाणी त्यांना ठेवलेलं आहे. असा वेगळा वॉर्ड असा या ठिकाणी असा काही केलेला नाहीये डेल्टा प्लसच्या स्पेशली. महत्वाचं म्हणजे जे प्रयोगशाळेत तपासणीसाठी जे त्यांचे नमुने होते ते पाठवलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे संपूर्ण ते जे भाग आहेत हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे. अनेक तशी लक्षणं जी आहे ती अधिकृत त्यांना समजलेली अजून रिपोर्ट आलेले नाहीत. मात्र दक्षता जी आहे ही कायम घेतलेली गेलेली आहे. जे रुग्ण आहेत त्यांना कसल्याही प्रकारची सिम्पटम्स आहेत असं काही त्यांनी सांगितलेलं नाही. सिम्पटम्स नाही आहेत त्या रुग्णांना. मात्र ज्या पद्धतीनं कोरोना रुग्णाला ज्या पद्धतीनं अलगीकरण कक्षामध्ये ठेवलं जातं त्याच पद्धतीनं यांना देखील ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे अधिक काळजी घेतली जाते, याचा प्रादुर्भाव अन्य ठिकाणी होणार नाही. नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट जो आहे तो अन्य ठिकाणी पसरणार नाही या दृष्टीनं उपाययोजना केली जाते. मोठ्या प्रमाणात RT-PCR चाचण्या करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे आणि त्या अनुषंगानं सुद्धा प्रशासनानं नियोजन केलं आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि न्यूज 18 लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबई इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त आणि नवी मुंबईतली जनता ही मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आणि या आंदोलकांचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी नवी मुंबईतल्या सिडको भवनला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि गेल्या 2-3 दिवसांपासून याची अधिक तयारी सुरू होती. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, आंदोलक मोठ्या प्रमाणात आता हळूहळू रस्त्यावर यायला लागले. वाहनांची काही कोंडी होते. कुठल्या जागी आहेस आता आणि आंदोलकांचं काय म्हणणं आहे? मिलिंदजी, मी आता महापे जंक्शनला आहे. महापे जंक्शन हा असा एक जंक्शन आहे, मी मागे तुम्हाला दाखवतो की इथे कशा पद्धतीने बॅरिकेटिंग केलं आहे. पोलीस बंदोबस्त ब्रिजच्या खाली देखील आहे. इथं खाली देखील जो महापेचा मेन जंक्शन आहे इथून थेट शिळफाटाला रस्ता जातो, तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे. मुळात 8:30 ते 9ची वेळ दिली होती लोकांना येण्याकरता, त्यामुळे 7:30 पासून सकाळी जे आंदोलक आहेत ते ठिकठिकाणून निघाले होते. महापे जंक्शन हा असा एक जंक्शन आहे की भिवंडीवरून जी लोक येतील ती ठाणे मार्गे ऐरोली करत पुढे महापे आणि मग पुढे जाणार होते नवी मुंबईला, ज्या ठिकाणी सिडको भवनाजवळ जमायला सांगितलं त्या ठिकाणी. पण जर आपण पाहिलं तर ही संपूर्णपणे वाहतूक जी आहे ती ऐरोलीपासून महापेपासून शिळफाटा तळोजा करत तिथून मग पुढे पनवेल असा मार्ग सांगण्यात आलेला आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. याचमुळे वाहतूक कोंडी वाढू लागलेली आहे. आंदोलक असतील किंवा कामाला जाणारे लोक जे असतील, चाकरमानी जे आहेत
त्यांच्या गाड्यांची संख्या देखील मोठ्या संख्येने आहे, कारण का रेल्वे सेवा बंद आहे आणि याच कारणामुळे गाड्यातून लोक प्रवास करतात। अशाच परिस्थितीमध्ये आजच्या आंदोलनामध्ये वाहतूक कोंडी होणं हे स्वाभाविकच आहे आणि त्याचकरता नवी मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावलेला आहे। हा एक बंदोबस्त आहे। त्याच पद्धतीने मी आणखीन पुढे तुम्हाला एक बंदोबस्त दाखवतो। हा जो ब्रिज आहे, हा उड्डाण पूल जो आहे वाशीवरून थेट येतो, जो इथं महापे जंक्शन क्रॉस करून पुढे जातो, थेट डोंबिवलीला श्रीफाटा रोडला जातो आणि इथून पुढे जर आपण पाहिलं की राईट साईडला माझ्या उजव्या बाजूला जो खाली नवी मुंबईला रस्ता जातो तिकडे देखील बॅरिकेडिंग केलेलं आहे। तिथे पोलीस आहेत। नेमका गाडीमध्ये आंदोलक आहेत का सामान्य नागरिक आहेत याची पूर्णपणे चौकशी आणि तपासणी केली जाते आणि त्यानंतरच गाडी जी आहे ती पुढे सोडली जाते। जर आपण पुढे पाहिलं तर तिथं बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि हाच रस्ता म्हणजे जे आंदोलक कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर या मार्गावरून जी लोक येणार आहेत ती सर्व ह्या शिळफाटा आणि त्यानंतर महापे या जंक्शनला येणार आहेत आणि तिथून पुढे डाव्या बाजूनं पुढे सरळ सिडको भवनला जातील। याचमुळे नवी मुंबई पोलिसांनी इथं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, पण जर गाड्या सोडल्या, आंदोलकांच्या असतील किंवा चाकरमान्यांच्या गाड्या असतील, या सगळ्या सोडल्या तर नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होईल, लोकांना त्याचा नाहक त्रास होईल आणि त्याचबरोबरीनं ज्या पद्धतीने कोरोनाचा काळ आहे, कलम 144 आहे, लोकांची गर्दी वाढेल। कुठं आंदोलन कुठे जर आंदोलक आक्रमक झाले तर त्याचा भूर्दंड सामान्य नागरिकांना भोगावा लागू शकतो। बरोबर, यापेक्षा अशा पद्धतीनं म्हणजे पोलिसांनी अजित एवढी व्यवस्था केली असली तरी सुद्धा आंदोलकांचा निर्धार आहे की काही झालं तरी रस्त्यावर उतरायचं आणि आंदोलन करायचं आणि त्यासोबतच तू दाखवतोस त्या दृश्यांमधून स्पष्टपणे दिसतंय की आंदोलक आलेले नाही आहेत तरी सुद्धा वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली, कारण बॅरिगेटिंग अनेक ठिकाणी पोलिसांनी केलेलं आहे। अजित, तू राहाच आपल्यासोबत। आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना मार्ग सांगूयात। जर का तुम्हाला पुण्याला म्हणजे मुंबईहून पुण्याच्या दिशेनं अत्यावश्यक कामांच्या करता जायचं असेल किंवा ठाण्याहून जर का पुण्याला अत्यावश्यक कामाच्या करता जायचं असेल, कोकणात जायचं असेल तर कशा पद्धतीनं जाल, तर वाशीपर्यंत जायचं आहे तुम्हाला। वाशीपर्यंत अद्याप तरी कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अडथळा नाही। वाशीहून नंतर तुम्हाला महापे जंक्शनच्या बाजूला जायचं आहे, तिथून तुम्हाला शिळफाट्याला जायचं आहे आणि शिळफाट्याहून कळंबोली जंक्शनला जायचं आहे आणि कळंबोली जंक्शनहून मग तुम्हाला पुढे मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवे मिळू शकतो। जर का तुम्ही ठाण्याहून प्रवास करणार असाल तर शिळफाट्यापर्यंत जायचं आहे आणि म्हणजे वाशी महापे शिळफाटा करायचा आहे आणि मग तुम्हाला कळंबोली जंक्शनला जाऊन पुण्याच्या दिशेने किंवा कोकणाच्या दिशेने जाता येईल। ठाण्याहून जर का पुण्याला जायचं असेल तर ठाणे, मुलुंड, महापे जंक्शन, शिळफाटा, शिळफाट्याहून तळोजा आणि मग पुणे या मार्गाने तुम्हाला जाता येईल। पुन्हा एकदा पाहूया, ठाण्याहून जर का पुण्याला तुम्हाला जायचं आहे तर कसं जायचं तुम्हाला, कारण आज सिडको भवनला मोठा मोर्चा आहे आणि त्याकरता विविध ठिकाणी पोलिसांनी रस्ते अडवलेत, बॅरिकेडिंग केलं आहे आणि ठाण्याहून मुलुंडहून महापे जंक्शनला जायचं आहे, शिळफाट्याला जायचं आहे, तळोजाला जायचं तिथून आणि मग तुम्ही पुण्याच्या दिशेनं जाऊ शकता। अजित मांढरे आपल्याला आपले प्रतिनिधी माहिती देत होते। अजित, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे हा नावाचा वाद जो आहे आणि त्यासाठी जे आंदोलन सुरू आहे, दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी, त्या बातमीसह अन्य काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।